नेक्स्ट चॅप्टर आहे आपलं कॉम्बिनेशनल लॉजिक सर्किट. कॉम्बिनेशनल लॉजिक सर्किट म्हणजे काय, तर कॉम्बिनेशनल सर्किटमध्ये कॉम्बिनेशनल सर्किटचं जे आउटपुट आहे ते फक्त डिपेंड असतं इनपुटवर. त्याला मेमरी नाही आहे आणि ते कोणतेही फीडबॅक पण घेत नाही. हे सगळ्यात मेन गोष्ट आहे कॉम्बिनेशनल सर्किटची. ठीक आहे. तर कॉम्बिनेशनल सर्किटमध्ये दोन महत्त्वाची गोष्टी आहेत. एक आहे तुमचं एसओपी आणि एक आहे तुमचं पीओएस. एसओपी म्हणजे सम ऑफ प्रोडक्ट्स आणि पीओएस म्हणजे प्रोडक्ट ऑफ सम. जसं नाव सांगतंय त्याप्रमाणे एक्झाम्पल दाखवते. एक y इज इक्वल्स टू AB प्लस AC प्लस BC म्हणजेच इट्स अ सम ॲडिशन ऑफ प्रोडक्ट्स. आलं लक्षात. म्हणजे A डॉट B हे प्रोडक्ट आहेत, त्याचं हे सम आहे. मग सेम पीओएस मध्ये काय असणार, y इज इक्वल्स टू A प्लस B इट्स अ प्रोडक्ट A प्लस C डॉट A B प्लस C. It's a product of sums. आलं लक्षात. हे एसओपी मध्ये सम ऑफ प्रोडक्ट आणि पीओएस मध्ये प्रोडक्ट ऑफ सम. आता याच्यामध्ये फर्दर दोन टाईप येतात. एक आहे तुमचं कॅनॉनिकल एसओपी आणि दुसरं स्टँडर्ड एसओपी. एसओपी आणि पीओएस दोघं असतं याच्यामध्ये. तर सिम्पली कॅनॉनिकल म्हणजे काय, ए आणि बी तुमचे व्हेरिएबल्स आहेत. जर ए बी प्लस ए बी बार प्लस ए बार बी बार हे जर एक्सप्रेशन असेल तर याच्यामध्ये व्हेरिएबल्स किती आहेत, दोन, ए आणि बी. आणि प्रत्येक जर टर्ममध्ये सर्व व्हेरिएबल्स येत असतील तर तो कॅनॉनिकल एसओपी असतो. जर सम ऑफ प्रोडक्ट असेल तर. जर प्रोडक्ट ऑफ सम असेल तर ए बार प्लस बी डॉट ए प्लस बी डॉट ए प्लस बी बार. व्हेरिएबल्स दोन आणि दोघं व्हेरिएबल्स प्रत्येक टर्म मध्ये येत आहेत. दिस इज युअर कॅनॉनिकल एसओपी आणि पीओएस. आता स्टँडर्ड मध्ये काय होतं, इट इज नॉट इसेन्शियल की प्रत्येक व्हेरिएबल हा प्रत्येक टर्म मध्ये येईल. म्हणजे ए बी प्लस ए बी सी बार प्लस ए बार बी सी. आता याच्यामध्ये व्हेरिएबल्स किती आहेत, ए बी आणि सी तीन व्हेरिएबल्स आहेत. पण या फर्स्ट टर्म मध्ये तिसरा व्हेरिएबल सी नाही आहे. तर हा झाला तुमचा स्टँडर्ड एसओपी बिकॉज इट्स अ सम ऑफ प्रोडक्ट. आणि पीओएस जर घ्यायचं झालं तर स्टँडर्ड पीओएस ए बार प्लस बी डॉट ए प्लस बी प्लस सी. हा झाला तुमचा स्टँडर्ड पीओएस. आता शक्यतोवर एसओपी म्हणजे हा पार्ट याचा यूज आपण खूप जास्त करतो, पीओएसचा यूज कमी करतो. त्याच्यामुळे आता मी याच्या पुढचे एक्झाम्पल जे आहेत ते एसओपीचेच घेईल तुमचे. एसओपीचे एक्झाम्पल्स दोन प्रकारचे येतात. एक तुम्हाला स्टँडर्ड एसओपी दिलेला असतो
म्हणजे असा, आणि स्टँडर्ड SOP मधून तुम्हाला कन्वर्जन करायचं असतं कॅनॉनिकल SOP मध्ये. ओके, कॅनॉनिकल SOP मध्ये करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर सिम्पली जी टर्म नाही आहे ती टर्म त्याला इंटू करायची आहे. कसं? चला एक सोपं एक्झाम्पल घेऊन बघू. या टाईपचे तुम्हाला मग एक्झाम्पल पेपरमध्ये येतील तेव्हा करता आले पाहिजे. छोटं एक्झाम्पल घेऊया. y इज इक्वल्स टू a बार b प्लस a बार c बार. आता याच्यामध्ये आपल्याला समजतंय किती व्हेरिएबल्स आहेत, a, b आणि c. 3 व्हेरिएबल्स आहेत. या फर्स्ट टर्म मध्ये c मिसिंग आहे, या सेकंड टर्म मध्ये b मिसिंग आहे. म्हणून आपण काय करू, a बार b c प्लस c बार याला याच्यात मल्टिप्लाय करू. आणि कारण आपल्याला माहिती आहे c प्लस c बार इज इक्वल्स टू 1. हा 1 होतो हे आपल्या बुलियन अल्जेब्राच्या रूलनुसार. प्लस याच्यामध्ये b मिसिंग आहे, a बार b प्लस b बार c बार. ठीक आहे, तर आता याला मी मल्टिप्लाय करते. a बार b c झालं प्लस a बार b c बार प्लस हे थोडं इकडे लिहायला पाहिजे होतं. ठीक आहे, a बार b c बार प्लस a बार b बार c बार. दिस इज युअर आन्सर. आता काही या एक्झाम्पलमध्ये मला सिम्प्लिफाय करायची गरज नाही पडत आहे, पण काही एक्झाम्पलमध्ये तुम्हाला सिम्प्लिफाय करायला लागतं. सिम्प्लिफाय करायचं म्हणजे याच्यामध्ये ज्या सेम टर्म्स आहेत त्या नलिफाय होतात. जर सिम्पल असेल तर 2 एक्झाम्पल येतात 4 मार्क्ससाठी, आणि जर सिम्प्लिफाय करण्यासाठी असेल तर 4 मार्क्ससाठी एकच एक्झाम्पल येतो. पण तुम्ही निदान इथपर्यंत जरी आन्सर काढून ठेवलं तरी तुम्हाला काही मार्क्स मिळतील. स्टेप वाईज मार्किंग सिस्टीम असते. एक आपण आणखी एक्झाम्पल घेऊया. y इज इक्वल्स टू a बार b c प्लस a c प्लस b बार. याच्यामध्ये 3 टर्म्स आहेत, a बार b c. यात ऑलरेडी सगळ्या टर्म्स कव्हर झाल्या आहेत. याच्यामध्ये b मिसिंग आहे, a इंटू b प्लस b बार इंटू c प्लस b बार. आता इथं 2 टर्म्स मिसिंग आहेत, a प्लस a बार आणि c प्लस c बार. हे आपण ॲड केलं. आता याचं कन्वर्जन करू. a बार b c प्लस a b c बार व्यवस्थित द्यायचे. त्यानंतर a b बार c प्लस b बार. तुम्ही मागे पुढे लिहू शकता, मी मुद्दाम सिक्वेन्स मध्ये लिहिते. a b बार c प्लस a बार b c. हे c ला झालंय. आता इकडे a b बार c बार प्लस a बार b c बार. ओके, आता याच्यामध्ये तुम्ही जर नीट बघितलं तर ही टर्म आणि ही टर्म या सेम आहेत. आणखी कोणतं सेम आहे? ही टर्म आणि ही टर्म सेम आहे. ओके, तर ह्या टर्म आपण सेम आहेत म्हणून सिंगल लिहायच्या. a बार b c प्लस a b c प्लस ह्या 2 सेम आहेत, ही ड्रॉप करते मी. a b बार c प्लस a b बार c बार प्लस a बार b c बार. This is your final answer of SOP.